नमस्ते मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बनसोडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, सांगोला कॉलेज, सांगोला। आज जगभरामध्ये कोविड-19 या आजारानं थैमान घातलेले आहे आणि जवळजवळ 3 मिलियन म्हणजे 3 दशलक्ष लोक या आजाराने बाधित आहेत। हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि प्रत्येक देशामध्ये शास्त्रज्ञ किंवा संशोधक नवीन नवीन उपचार पद्धती शोधत आहेत, जसे की ड्रग्ज असतील, व्हॅक्सिन्स असतील, अँटीडोट्स असतील किंवा सध्या एक नवीन आशेचं किरण म्हणजे ब्लड प्लाझ्मा थेरपी किंवा ज्याला आपण प्लाझ्मा ट्रान्समिशन थेरपी हा एक नवीन आशेचं किरण आपल्याला कोविड-19च्या आजारामध्ये सध्या जगभरामध्ये पाहावयास मिळतोय। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे ब्लड प्लाझ्मा थेरपी इन कोविड-19 ट्रीटमेंट। कोविड-19 ट्रीटमेंटमध्ये आज ब्लड प्लाझ्मा थेरपी वापरली जाते, पण ही ब्लड प्लाझ्मा थेरपी ही नवीन पद्धत नसून जगभरामध्ये वेळोवेळी विषाणूंच्या विविध आजारांवरती ही पद्धती वापरण्यात आलेली आहे। या ब्लड प्लाझ्मा थेरपीचा शोध इमिल व्होन बेहरिंग यांनी 1890 मध्ये लावला आणि त्याच्यानंतर याचा जगभरामध्ये वापर सुरू झाला। तर 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू किंवा ज्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो याच्या उपचारामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा वापर झालेला आहे। त्यानंतर 2009 मध्ये H1N1 मुळे जो होतो तो स्वाईन फ्लू, त्याच्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर झालेला आहे। 2015 मध्ये मर्स जे सार्स पेक्षा घातक असं रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये याचा वापर झालेला आहे आणि 2014 किंवा 2018 मध्ये ईस्ट आफ्रिकेमध्ये जी इबोला व्हायरसची साथ होती त्याच्यामध्ये या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे। यापूर्वी आपण प्लाझ्मा हे काय हे समजावून घेऊया। प्लाझ्मा हा एक रक्ताचा घटक आहे जो माणसाच्या रक्तामध्ये जवळजवळ 55% असतो। पिवळसर रंगाचा प्लाझ्मा जो फ्रेश काढलेला प्लाझ्मा या पद्धतीचा दिसतो। प्लाझ्मा हा तसा दुर्लक्षित घटक मानवी रक्तातला समजला गेलेला आहे। महत्त्वाचे घटक म्हणजे रेड ब्लड सेल्स ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो, प्लेटलेट्स आणि व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण शुभ्र रक्तपेशी म्हणतो। तर याच्यामध्ये रक्तामध्ये प्लाझ्मा हा पाण्यासारखा दिसणारा पदार्थ आहे। याच्यामध्ये 95% पाणी असून क्षार, त्याच्यानंतर एन्झाईम्स, अँटीबॉडीज आणि काही प्रोटीन्स महत्त्वाचे असतात। प्लाझ्मा रक्तातून वेगळ्या करण्याची जी प्रक्रिया आहे, शास्त्रीय प्रक्रिया आहे, त्याला आपण प्लाझ्मा फेरेसिस असं म्हणतो। हे प्लाझ्मा फेरेसिसचं उपकरण आहे, युनिट आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं की रक्तातल्या रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स आणि WBCs व्हाईट ब्लड सेल्स ह्या वेगळ्या केल्या जातात आणि प्लाझ्मा एक्सट्रॅक्शन केलं जातं। ही थेरपी कशी वर्क करते याची एक डायग्राम मी इथं दाखवलेली आहे। कोविड-19चा पेशंट आहे जो विविध ट्रीटमेंट्स घेऊन रिकव्हर होतो आणि बऱ्या झालेल्या पेशंटमधून त्याचं जे ब्लड आहे ते काढलं जातं आणि प्लाझ्मा फेरेसिसनं त्याच्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो। या प्लाझ्मामध्ये नैसर्गिकरित्या त्या पेशंटच्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीममुळे काही व्हायरस न्यूट्रलायझिंग बॉडीज तयार झालेल्या असतात ज्याला आपण इम्युनोग्लोबिन्स किंवा अँटीबॉडीज म्हणतो। ह्या अँटीबॉडीज टार्गेट स्पेसिफिक असतात, म्हणजे जर त्या कोविड-19च्या पेशंटमधून जर घेतलेल्या आहेत तर ते कोरोना व्हायरसला किल करू शकतात। जसं की आपलं इतर जे व्हॅक्सिन्स आहेत, जसं आपण चर्चा केली होती की BCG हे व्हॅक्सिन आहे, न्यूमोनियाचे वेगवेगळे व्हॅक्सिन्स आहेत, ही ऑफ टार्गेट समजली जातात। ते कोणत्याही जीवाणूंना किंवा विषाणूंना त्यांचा सर्वनाश करू शकतात, पण हे टार्गेट स्पेसिफिक अँटीबॉडीज असतात। त्यातून सिरम वेगळा केला जातो। आता सिरम आणि प्लाझ्मामध्ये सुद्धा फरक आहे की प्लाझ्मामध्ये काही ब्लड कोॲग्युलेटिंग सबस्टन्सेस ज्याला आपण फायब्रिनोजेन म्हणतो ते असतात, पण सिरम मधून फायब्रिनोजेन वेगळे केलेले असतात, याच्यामध्ये रक्त गोठवणारे घटक नसतात आणि नंतर ते कोविड-19चं एक्सपोजर असणाऱ्या व्यक्तींना दिले जातात। त्यांची इम्युनायझेशन किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी दिले जातात, जसं की हेल्थ वर्कर्स असतील, पेशंटच्या घरातले काही व्यक्ती असतील किंवा जे लोक हाय रिस्कला आहेत या आजाराच्या त्यांना या पेशंट्स दिलं जातं किंवा थेरपी म्हणून कोविड-19 पेशंट्सला दिलं जातं। संशोधन, यापूर्वीचं संशोधन याच्या बाबतीत काय म्हणते या थेरपीच्या बाबतीत? 2002 मध्ये हाँगकाँग युनिव्हर्सिटीमध्ये सार्स म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जे कोरोना व्हायरसेसमुळे होतात 80 पेशंट्सवरती ही ट्रीटमेंट गेलेली आहे आणि याच्यामध्ये जे व्हेंटिलेटरवरती पेशंट्स आहेत ते ऑफ व्हेंटिलेटर झालेले आहेत किंवा त्यांचा रेस्पिरेटरी जो ट्रबल आहे, श्वसनाचे त्रास कमी झालेले आहेत। 2009 मध्ये स्वाईन फ्लू मध्ये 93 पेशंटला ही ट्रीटमेंट दिलेली गेलेली आहे आणि ज्या पेशंटला ही ट्रीटमेंट दिली ते लवकर बरे झालेले आहेत कम्पेअर्ड टू अनट्रीटेड ग्रुप ज्यांना ट्रीटमेंट दिलेली नाही। 2018 मध्ये वेस्ट आफ्रिकेमध्ये इबोला व्हायरसवरती हे वापरण्यात आलेली आहे ट्रीटमेंट, पण ती तितकी उपयुक्त ठरली नाही इबोला व्हायरसवरती। सध्या 2020 मध्ये
2019 मध्ये जो कोरोना व्हायरस सापडला, ज्याला आपण नोवेल कोरोना व्हायरस म्हणतो आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजाराला आपण कोविड-19 म्हणतो, याच्यामध्ये लिमिटेड ट्रायल्स झालेले आहेत. चायनाच्या शेंझेन या शहरामध्ये 15 पेशंटवरती एक ट्रायल झालेले आहे. त्याचा डेटा जर्नल ऑफ अमेरिकन मेडिसिन याच्यामध्ये 27 मार्च रोजी पब्लिश केलेला आहे. तर लिमिटेड लोकांवरती ह्या ट्रायल्स झालेल्या आहेत, पण या प्रॉमिसिंग ट्रायल्स आहेत, याचे रिझल्ट प्रॉमिसिंग आहेत आणि बरेचसे पेशंट्स हे व्हेंटिलेटर मधून आयसीयू मधून नॉर्मल वॉर्डला शिफ्ट होताना दिसत आहेत. पण या सर्व संशोधनांमध्ये जी सॅम्पल साईज घेतलेली आहे इट इज टू स्मॉल. अगदी कमी लोकांवरती या ट्रायल केले गेलेले आहेत आणि याच्यामधून आपण कॉन्क्रीट असं कन्क्लुजन सध्या ड्रॉ करू शकत नाही. मायो क्लिनिकचे फेमस आहे. मायो क्लिनिक मधून एक रिपोर्ट आलेला आहे, त्यांचं रिसर्च मॅगझिन पब्लिश होतं. तर या थेरपीवरती बरेचसे प्रश्न त्याच्यावरती उठवले गेलेले आहेत की अँटीबॉडीजची मग मात्रा काय असावी पेशंटला देण्याची, त्याची कॉम्पोजिशन काय असावं, कोणत्या पेशंट्सला हे दिलं जावं, काय ऍडव्हान्टेजेस आहेत याच्यामध्ये. कम्पेअर टू वेस्टर्न ड्रग्स, रॅमडेसिविर जे ड्रग आहे ते आपल्या देशाला परवडणार नाहीये की बाहेरून ते मागवणं ड्रग, आणि त्याच्या कम्पेअर्ड ही जी प्रक्रिया आहे ब्लड प्लाझ्मा थेरपी ही अतिशय स्वस्त प्रक्रिया आहे. रिड्युसेस रेस्पिरेटरी ट्रबल, याच्यामध्ये श्वसनाचे आजार बऱ्यापैकी कमी होतात, व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. रिड्युसेस मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी रेट, तर मृत्यूदर ह्या ट्रीटमेंटमुळे कमी होतो. कोविड-19 या आजारामध्ये 3 टप्पे आहेत की ज्याला पहिल्यांदा आपण व्हायरस फेज म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हायरस तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. दुसरी जी स्टेज आहे त्याला आपण पल्मनरी फेज म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हायरस तुमच्या फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो. यावेळी ह्या दुसऱ्या फेजमध्ये पल्मनरी फेजमध्ये ही ट्रीटमेंट दिली जाते. आणि तिसरी जी फेज आहे ह्याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये जिथं इन्फेक्शनचं ठिकाण आहे, समजा लंग्स आहे, तिथं सायटोकाईन नावाचं प्रोटीन फार मोठ्या अमाऊंटमध्ये तयार होतं आणि हे सायटोकाईन्स नंतर ओव्हर एक्सप्रेशन वाढतं इम्युन सिस्टमचं आणि प्रत्येक भागामध्ये शरीरामध्ये मोठ्या अमाऊंटमध्ये सायटोकाईन्स स्त्रवायला सुरुवात होतात आणि सर्व अवयव निकामी होतात. तर ही शेवटची स्टेज असते कोविड-19 मध्ये. तर दुसऱ्या फेजला पल्मोनरी फेजला आपण ही ब्लड प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन थेरपी देऊ शकतो. याच्यामध्ये असं सुचवलेलं आहे की एका पेशंटचं जर तुम्ही ब्लड प्लाझ्मा कलेक्ट केला रिकवर्ड पर्सनचा, तर त्याच्यामध्ये 2 पेशंट्स तुम्ही कव्हर करू शकता, 2 पेशंट्स बरे करू शकतात. याला कॉन्व्हल्संट प्लाझ्मा थेरपी म्हणतात. कॉन्व्हल्संट म्हणजे आजारातून नुकताच बरा झालेला रुग्ण जो अजून आराम घेतोय, जो अजून त्याच्या कामावरती जात नाही, तर अशा पेशंटच्या शरीरामध्ये ह्या अँटीबॉडीचं प्रमाण योग्य आढळतं आणि याचा जर तुम्ही ब्लड प्लाझ्मा घेतला तर तुम्ही तो ट्रीटमेंटसाठी वापरू शकता. याच्यामध्ये काही रिस्क सुचवले गेलेले आहेत की इनॲडव्हर्टंट इन्फेक्शन ट्रान्सफर याच्यामध्ये होतं, नकळत काही ब्लडमधून इन्फेक्शन्स जाऊ शकतात पेशंटला. एन्हान्समेंट ऑफ इन्फेक्शन, काही पेशंटच्या बाबतीत इन्फेक्शन वाढू शकतं कोविड-19चं. इफेक्ट ऑन इम्युन सिस्टीम, याचा डायरेक्ट संबंध तुमच्या इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्तीशी असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा काम करू शकणार नाही किंवा चान्सेस ऑफ इन्फेक्शन याच्यामध्ये होऊ शकतात. टेम्पररी प्रोटेक्शन आहे, काही महिन्यांसाठी काही आठवड्यांसाठी तुम्हाला कोविड-19 पासून वाचवू शकतं. इट इज नॉट अ परमनंट सोल्युशन. परमनंट सोल्युशन म्हणून आपल्याला व्हॅक्सिनच याच्या अगेन्स्ट शोधावं लागणार आहे आणि जर व्हॅक्सिन तयार झालं तर याच्यामध्ये लाईफ लॉंग किंवा काही वर्षांचं तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतं. शेवटी मी या व्हिडिओच्या एंडला सांगू इच्छितो की वेगवेगळे ऑप्शन्स आज आपण इव्हॅल्युएट करतोय, पण रिस्क न घेणं ही सुद्धा एक रिस्क आहे. त्यामुळं ब्लड प्लाझ्मा थेरपी ज्या लहान ट्रायल्स आहेत त्याचे जे प्रॉमिसिंग रिझल्ट्स आहेत हे आणखी ट्रायल मोठ्या प्रमाणावरती घेऊन आपल्याला ट्रीटमेंट ऑप्शन म्हणण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून वापरता येईल आणि याच्यातून बरेचसे पेशंट्स आपण मॉर्टॅलिटी रेट कमी करू शकतो, पेशंट्स बरे होऊ शकतात, त्यांचा त्रास कमी होऊ शकतो, त्यांचं आयुष्यमान वाढू शकतं आणि मृत्यूदर कमी होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.